हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील रिक्त शिक्षकांच्या पदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे। कारण प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावरती पदोन्नती देण्याबाबत नुकताच एक परिपत्रक जारी केलेलं असून या पदावरती पदोन्नती दिल्यामुळे प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदी रुजू झाल्यानंतर आपोआपच प्राथमिक शिक्षकांची पदं रिक्त होणार आहेत। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया प्रति गटशिक्षणाधिकारी सर्व पंचायत समिती विषय प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याबाबत। उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याबाबत 100 बिंदू नामावली नोंदवही माननीय सहाय्यक आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडून तपासणी करण्यात आलेले आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करणे बाबत सूचना दिलेल्या आहेत। तेव्हा मराठी माध्यमाची ज्येष्ठता यादी व अपंग या प्रवर्गातून पदोन्नती देण्याबाबतची ज्येष्ठता यादी सोबत जोडलेली आहे। तेव्हा सदरची यादी खालीलप्रमाणे तपासून सादर करण्यात यावी। आता ही यादी कशी तपासावी याविषयी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता यातील महत्त्वाची माहिती अशी आहे की या पदोन्नती दिल्यामुळे या ठिकाणी प्राथमिक शिक्षकातून पदोन्नती देण्यात येणार आहे। त्यामुळे या पदावरील शिक्षकांची जी काही संख्या आहे ही संख्या मुख्याध्यापक पदी रुजू झाल्यामुळे या ठिकाणी उपशिक्षकांची पदं किंवा पदवीधर शिक्षक असतील यांची पदं रिक्त होणार आहेत। त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांच्या संख्येत वाढ होणार आहे। आता ही वाढ किती होते आणि कशा स्वरूपात होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।